आधी मुलगी झाली हो घरात लक्ष्मी आली हो असं म्हणत घरातल्या चिमुकलीचे स्वागत व्हायचं. मात्र दिवसेंदिवस मुलींच्या जन्मदरात घट होताना दिसते. कन्यारत्न प्राप्त झालं की घरात लक्ष्मी आली असं म्हणायचं. मात्र तीच लक्ष्मी आता नकोशी झाल्यानं तिला दूर करत आहेत. आपल्या राज्यात मुलींसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. लेक लाडकी योजना, लेक वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी अशा मुलींच्या भविष्यासाठी योजना सुरू करण्यात आल्यात. मात्र मागील 3 वर्षात मुलींची घटणारी संख्या अतिशय चिंताजनक आहे. मुलगी झाली म्हणून गावभर हत्तीवरून साखर वाटणं असो की हेलिकॉप्टरमधून नवजात मुलीला आणि नातीला घरी आणणारे पालकही आपण पाहिलेत. अशी कन्येच्या जन्माचं स्वागत उत्साहात करताना आपण अनेकांना पाहिलंय. अशी आदर्श उदाहरणं आजही बघायला मिळतात. मुलींसाठी शिक्षण ते नोकरी, व्यवसाय आणि उद्योगात विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत. असे असतानाही देशातील अनेक जिल्ह्यात मुलांच्या आणि मुलींच्या जन्मदराचा समतोल साधता येत नाहीये. महाराष्ट्रातही काहीशी अशी स्थिती असून 2020 आणि 21 मध्ये 1000 मुलांमागे 940 मुली अशी संख्या होती. मुलींची हीच संख्या 2021-22 मध्ये 933 होती. मात्र आता 2022 आणि 23 मध्ये ही संख्या घटून 932 पर्यंत घसरली. हम दो हमारे दो, लहान कुटुंब सुखी कुटुंब या संस्कृतीत मुलगा हवा अशी मानसिकता अनेकांची पूर्वीपासूनच आहे. दर 1000 पुरुषांमागे लोकसंख्येत असलेल्या स्त्रियांच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हटलं जातं. 2011च्या जनगणना अहवालानुसार भारतात 1000 पुरुषांमागे 940 स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर 940 आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागील काही वर्षात बेकायदेशीररित्या लिंग निधनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्या कारणाने मुलगाच हवा ह्या मानसिकतेनुसार मुलीचा गर्भ गुडला जातो. लिंग गुणोत्तराचे प्रमाण असेच सुरू राहिले तर ह्यात समाजाचा समतोल बिघडू शकतो. सध्या मुलींचे प्रमाण कमी होत असल्याने लग्नाला मुलगीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2021च्या तुलनेत 2022 आणि 23 या वर्षात बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र यांसारख्या अनेक देशात मुलींच्या संख्येत घट आहे. तर लडाख यासारख्या केंद्रशासित प्रदेशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. देशभरातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण किती आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. राज्यात 2020-21 आणि 21-22 आणि 22-23. महाराष्ट्रात 2020 आणि 21 ह्या कालावधीत 1000 पुरुषांमागे 940 इतकी संख्या होती. त्यानंतर 2021 आणि 22 मध्ये 1000 पुरुषांमागे 933 इतकी संख्या झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत 1000 पुरुषांमागे 932 इतकी महिलांची संख्या झाली. आंध्र प्रदेशात 2020 आणि 21 या कालावधीत 1000 पुरुषांमागे 945 इतकी संख्या होती. त्यानंतर 2021 आणि 22 मध्ये 1000 पुरुषांमागे 952 इतकी महिलांची संख्या होती. 2022 आणि 23 या कालावधीत 1000 पुरुषांमागे 945 इतकी महिलांची संख्या झाली. अरुणाचल प्रदेशमध्ये 2020 आणि 21 यामध्ये 1000 पुरुषांमागे 931 इतकी महिलांची संख्या होती. त्यानंतर 2021 आणि 22 मध्ये 1000 पुरुषांमागे 933 इतकी महिलांची संख्या झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 932 इतकी झाली. बिहारमध्ये 2020 आणि 21 या कालावधीत 1000 पुरुषांमागे 917 इतकी महिलांची संख्या होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत 1000 पुरुषांमागे 915 इतकी महिलांची संख्या झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 895 इतकी झाली. छत्तीसगडमध्ये 2020 आणि 21 या कालावधीत 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 965 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 961 इतकी झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या थेट 958 इतकी झाली. दिल्लीमध्ये 2020 आणि 21 या कालावधीत
हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 927 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 924 इतकी झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे 916 इतकी संख्या महिलांची झाली. हरियाणा येथे 2020 आणि 21 या कालावधीत हजार पुरुषांमागे 927 इतकी महिलांची संख्या होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 920 इतकी झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 918 इतके पोहोचले. हिमाचल प्रदेशमध्ये 2020 आणि 21 यामध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 944 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 मध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 941 इतकी झाली. 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 932 इतकी झाली. झारखंडमध्ये 2020 आणि 21 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 935 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 935 इतकी होती. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 934 इतकी झाली. कर्नाटकात 2020-21 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 949 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 मध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 940 इतकी झाली. त्यानंतर 2022 आणि 2023 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 945 इतकी पोहोचली. मध्य प्रदेशात 2020 आणि 21 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 939 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे 929 इतकी महिलांची संख्या होती. त्यानंतर 2022 आणि 23 ह्यामध्ये 932 इतकी महिलांची संख्या झाली. ओडिसामध्ये 2020 आणि 21 या कालावधीत हजार पुरुषांमागे 936 इतकी महिलांची संख्या झाली. 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 938 होती. 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ही 936 इतकी झाली. तमिळनाडूमध्ये 2020 आणि 21 मध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 948 इतकी होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 947 इतकी झाली. त्यानंतर 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 947 इतकी झाली. पश्चिम बंगालमध्ये 2020 आणि 21 या कालावधीत हजार पुरुषांमागे 949 इतकी संख्या होती. त्यानंतर 2021 आणि 22 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ही 943 इतकी झाली. 2022 आणि 23 या कालावधीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ही 932 इतकी पोहोचली. आपल्या देशात स्त्री पुरुष समानता आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांना टक्कर देत आपल्या अस्तित्वाची लढाई देत आहे. मात्र अशा सर्व घटनांमुळे मुलींचा घटता जन्मदर हा स्त्री शक्तीला कमकुवत करताना दिसतोय. त्या दृष्टीने सामूहिक प्रयत्नातून जन्मदरांची ही दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या निमित्ताने जाणवते.